कार्यक्रमाची इथे सुरुवात झालेली आहे। कार्यक्रमाची वेळ 11 वाजता होती, पण काही नैसर्गिक वातावरणामुळे कार्यक्रमाला उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याला उपस्थित असलेले सन्माननीय आदरणीय अण्णांचे सर्व सगळे मित्र कुटुंबीय यांचं प्रथम मी शब्दसुमनाने स्वागत करते। यांचं पहिल्यांदा मी शब्दसुमनाने स्वागत करते। वाढदिवस हा सर्वांच्या आयुष्यातील एक खास आणि महत्त्वाचा दिवस असतो। ईश्वराने बहाल केलेली एक सुंदर पहाट आणि सुंदरच विषय असतो। 75वा वाढदिवस म्हणजे आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो। आज अण्णांची 75वी अर्थात अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलो आहोत। त्यांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा टप्पा त्यांनी कुटुंब आणि मित्रांसोबत साजरा करण्याचं ठरवलं। या सगळ्या कार्यक्रमाचं जे योगदान आहे ते योगदान त्याला त्यांच्या पत्नी सुरेखा यांचं मिळालं। आयुष्यातील आणि वर्षानुवर्षे निर्माण झालेल्या असंख्य आठवणींचा सन्मान करण्याचा हा काळ आहे। अण्णांच्या भगिनी यांनी मंचावर स्थानापन्न झालेल्या आहेत, तर त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करू। कृपया जे उभे आहेत त्यांनी बसून घ्या, जे उभे आहेत त्यांनी बसून घ्या कृपया। भरारीसाठी शोधलं रोज नवं आकाश, भरारीसाठी शोधलं रोज नवं आकाश, कर्तव्यासाठी तोडले भावनांचे पाश, कर्तव्यासाठी तोडले भावनांचे पाश। कितीही संकटे आली तरी धीर ठेवले अभंग, कितीही दुःख आले तरी चेहऱ्यावर नेहमीच होते हास्य तरंग। असं म्हणतात की किती जगावे यापेक्षा मिळालेले आयुष्य कसे जगावे, हे ज्याला कळलं त्याने आयुष्य कमावलं। मनाने देहाने आणि वाचेने, मनाने देहाने आणि वाचेने अण्णांनी नेहमी मांगल्य जपलं। या सोहळ्यासाठी आपण अण्णांच्या प्रेमाखातर येथे जमला। मी पुनश्च एका अंतःकरणापासून आपलं स्वागत करते। या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका जी आहे ती अशी असणार आहे। पहिल्यांदा अण्णांचं औक्षण होईल आणि मनोगत व्यक्त होईल। नंतर जो शेवटचा कार्यक्रम असेल तो केक कटिंग, आणि जास्त वेळ झाल्यामुळे आपण कार्यक्रम पत्रिका थोडी बदललेली आहे, आणि नंतर जेवणाचा कार्यक्रम होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल। अण्णांच्या आयुष्यातील या सोनेरी दिवसांच्या अर्थात त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या उदंड आयुष्याच्या मी उदंड शुभेच्छा देते, अनंत शुभेच्छा देते। यानंतर औक्षण होईल, तत्पूर्वी आयुष्याची 75 वर्ष गाठणं इतका प्रदीर्घ अनुभव, त्यांचा जो जीवनपट आहे तो मी थोडक्यात तुम्हाला इथे सांगू इच्छिते। काल संध्याकाळी मी त्यांच्याशी संवाद साधला, तर थोडक्यात त्यांनी जो त्यांचा जीवनपट आहे तो माझ्यासमोर 1-2-4 शब्दात सांगितला। त्यांचा जन्म 29 जून 1950 रोजी गोरेगाव, तालुका माणगाव, जिल्हा रायगड येथे झाला। परिस्थिती तशी गरीबच होती। त्यांचं जे शिक्षण आहे ते 11वी पर्यंतचं गोरेगाव येथे झालं। प्राथमिक शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं, म्हणजे हायस्कूलमध्ये ते 11वी पर्यंत शिकले। त्यानंतर 1968 साली SSC उत्तीर्ण झाले। त्यानंतर त्यांनी सरकारी नोकरी पत्करली। 9 एप्रिल 1970 त्यांनी भूमी अभिलेख या खात्यात सर्वेयर म्हणून नोकरी मिळवली। नोकरीनंतर 19 फेब्रुवारी
1972 रोजी त्यांच्या शेजारी जे डवळा विराजमान आहे सुरेखा भोसले यांच्याची ती विवाह